एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काळे चण्याची भाजी बनवतोय, मस्त लटपटीत एकदम छान। आता मी 150 ग्राम चणे घेतलेत, याला मी भिजवून ठेवलेले रात्रभर आणि सकाळी बनवते। चांगलं 4-5 पाण्याने धुवून घेतले। त्याच्यात आपण पाणी टाकूया कुकरच्या वरपर्यंत, एवढं चण्याच्या वर। हां, चण्याच्या वर। आता आपण लावूया गॅसवर। आता आपण याच्यात टाकूया तेजपत्ता, 2 लवंगा, 2 इलायची, हिरवीवाली वेलची आहे ते टाकूया। दोन इलायची टाकली आहे, 2 लवंगा आणि तेजपत्ता टाकलाय। आता याच्यात टाकूया आपण एक मीडियम साईजचा कांदा आहे, तो टाकते। याच्यात मस्त असं टेस्ट येणार, खूप छान। आणि अद्रक थोडंसं कमी करते, ठेसून घेतलंय असं जाडं जाडं, ते टाकूया, खूप छान टेस्ट येणार। मीठ टाकूया आपण, चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ। मिक्स करून घेऊया याला। आणि आता आपण याला चांगले 5-6 शिट्ट्या घेऊया, 2 फास्ट गॅसवर घेऊया आणि थोडं मीडियम मध्ये ठेवून आणि मग शिजू द्यायचं त्याला चांगलं। म्हणजे जे कांदाचा आणि आपला अद्रक हे सगळं त्याच्यात चांगला टेस्ट स्वाद येणार चांगला। थोडंसं हिंग घालूया, पचायला बरं पडतं मग ते। याच्यात आपण अर्धा चमचा भरून जिरा पावडर टाकते। भाजी बघशान तुम्ही, वाव काय टेस्ट भाजी बनवली। तुम्ही एकदा बनवून बघा माझ्यासारखी भाजी चण्याची, एकदम सुंदर। ही आपली हॉटेलसारखी भाजी आहे, हॉटेलमध्ये असं बनवतात त्या प्रकारे बनवते मी पण। आता याला आपण मस्त शिजवून घेऊया। पण तेल घालूया, तो उतून जाणार नाही, म्हणजे थोडं तेल घातलं का उतत नाही, मग बाहेर येणार नाही ते। आता आपण याला झाकण लावूया। आता आपण शिट्टी लावून घेऊया। आता मी फास्ट गॅस ठेवलाय, याला 2 शिट्ट्या फास्ट गॅसवर होऊ देऊया आणि 10 मिनिटं असंच कमी गॅसवर, म्हणजे मीडियम गॅसवर शिजवून घेऊया। आता आपला कुकर झाला आहे, आता खोलून बघूया। बघा छान असे शिजून गेलेत, मस्त। दाखवते मी तुम्हाला, गरम आहे। आता याला आपण असंच राहू देऊया। आता याचा आपण मसाला करून घेऊया। आता आपण मसाला बनवतो, याची गिरवी। कोथिंबीर घेते, 2 मिरच्या घेते हिरव्या, लसूण, थोडंसं अद्रक आपण कुटून घेतलेलं त्याच्यातलं उरलंय ते टाकून देते आणि लसूण घेते। आता याच्यात आपल्याला धना पावडर जरा जास्त घ्यायचं आहे, त्याची मस्त प्युरी बनते। 2 चमचा आणि हे 3 म्हणजे हे 3 पूर्ण झाले। अर्धा चमचा आपण हळद घेऊया, माझे थोडेसे कलर कमी येतो त्याच्याने। आणि 1 चमचा भरून आपण लाल मिरची घेऊया, तुम्ही हिरवी मिरचीने पण बनवू शकता। अर्धा चमचा जिरा पावडर घेऊया, आता आपण प्युरी बनवून घेऊया।
हे प्युअरला असं थिक बनवायचे ना आपल्याला, असं घट्टपणा लटपटीत असं चण्यांना लागलं पाहिजे. त्याच्यासाठी मी चणे उकडलेले आपण आता शिजवले ते टाकते. त्याची ग्रेव्ही छान बनणार. आणि आपण पाणी टाकूया, थोडंसं वाटून घेऊया. हे बघा आपली प्युअरी छान झाली आहे तयार बारीक. आता आपण टाकूया याच्यात. तेल गरम करायला ठेवून दिलं आहे मी. टाकूया हिंग टाकूया. कांदा कापून घेतला आहे 2 मोठे मीडियम साईजचे, ते टाकूया. तेव्हा छान गिरवी बनणार. म्हणजे आता कांद्याला चांगला भाजून घेऊया. तर बघा आपले कांदे छान भाजून झालेत. कलर पण आला मस्त ब्राऊन. आता याच्यात टाकूया आपण टमाटर प्युरी. हे बघा टमाटर प्युरी करून ठेवली होती मी. मिक्स करूया. आता हिला पण चांगली शिजू घेऊया टमाटर प्युरीला, नाहीतर कच्ची लागणार मग. आणि आपण ही प्युरी केलेली ती पण टाकूया. दोन्ही एक संगती आपण छान शिजवूया. आता आपण बारीक गॅसवर शिजवूया हिला चांगलं तेल सुटापर्यंत. आता हे सगळं आपण मिक्स करून टाकूया चांगलं. कांदे असतील ना तर चुरून टाकूया. असे मिक्स करून घेऊया. ग्रेव्ही आपली थोडीशी थिक झाली आहे. याच्यात आपण मीठ घालूया चवीप्रमाणे. त्याच्यात मीठ टाकलं आहे आपण चण्यांमध्ये. तर याच्यात आपण समोरून मीठ टाकायचं. अजून परत एकदा आपण शिजू देऊया. तेल सुटलं नाही अजून, तेल सुटलं पाहिजे. बघूया तेल चांगलं सुटलं आहे. आता आपल्याला तुम्हाला किती गिरवी पाहिजे तेवढी गिरवी बनवू शकता तुम्ही. आता मी हे टाकते याच्यात. ऑलरेडी त्याच्यात पाणी आहे आपलं उरलेलं. चपाती बरोबर खायचं असेल तर थोडंसं सुक्कं ठेवायचं, गिरवी कमी ठेवायची. भाताबरोबर पण खाऊ शकता तुम्ही. भाताबरोबर तर एकदम टेस्ट लागणार. अजून थोडं घट्ट आहे. आता झाकण ठेवून आपण उकळी घेऊया एक. भाजीला बघा छान उकळी आली. साईडला तेल पण सुटलंय. आम्हाला एवढं पातळ पाहिजे आहे. आता याच्यावर अजून आपल्याला लास्ट तडका द्यायचा आहे छानपैकी. याच्यात थोडंसं बटर घेतलंय आणि थोडंसं घी घेतलंय. कुठलं पण एक वस्तू घेऊ शकता. मीठ माझ्याकडे होतं म्हणून टाकून दिलं मी. मी अशा अद्रकच्या काड्या करून घेतल्या ते टाकते.
करूया आणि 2 मिरच्या टाकते, करूया टाकले, चिमूटभर लाल मिरची टाकूया, मिक्स करूया. आता तडका टाकूया याच्यात आपण. आपले हॉटेलसारखी काळ्या वाटाण्याची चण्याची भाजी, कोथिंबीर टाकूया. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला भरपूर प्यार द्या.